सजला निसर्ग सजली ही धरती वर आकाशी विजांचा कडकडाट कडे कपारी संगीत घुमतो नद्या जननी करती खळखळाट मग समजून घे मग समजून घे गणराया सारे उभी लक्ष्मी पाहते या वाट अनचात का परिपुष्ट तुझा हाय गणराया बघतो या दाराशी वाट म्हणून शहराची या ठिकाणी सुंदर गाणं सादर केलेलं आहे आणि खरोखरच चतुर्थीचा सण आल्यानंतर जी ओढ लागलेली असते ती खरोखरच कोकणी माणूसच आणि आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत गणराय आपल्या घरी येणार आहे म्हणून गणरायाला बुवा विनवणी करतोय लक्ष असू द्या इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को न चाहे तू भी मुझसे प्यार करे काश वो दिन फिर आए गाण्याचा विषय घेतोय लक्ष असू द्या नभांगणी मेघ गरजला वरुणालिगे लाई शाळा हे गणराया तुझ्या स्वागताला हे गणराया तुझ्या स्वागताला सजला निसर्ग हसारा
स्पर्श कधी करते निजा चरणाला स्पर्श कधी करते निजा चरणाला स्पर्श चातकाया परी वाट पाहतो चातकाया परी वाट पाहतो येशीलच कधी सांग घरला हो नावाकणी भेट गजला वरुणाने केलाय तारा नावाकणी भेट गजला वरुणाने केलाय तारा हे गणराया तुझ्या स्वागताला हे गणराया तुझ्या स्वागताला सजला चौरित्य हसारा नावाकणी भेट गजला वरुणाने केलाय तारा नावाकणी भेट गजला वरुणाने केलाय तारा धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक माझी भाची अमीरा दिनेश मोडक सहकुटुंब आणि सहपरिवाराकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे चाहते अक्षयदादा मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक पाचल करत यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. या दोन्ही बक्षीसदात्यांचे नाच म्हणता आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. रसिक जण बघा, वेळेभावी बुवा गण सादर केलाय. शाहिराने म्हटलेला आहे, बुवा लावा ताकद आला वाकत आम्ही नाही चुकत. म्हणून मला बुवा काय म्हणायचंय बघा, लावतो ताकद जाशील धोकत लावतो ताकद अरे जाशील धोकत नाव माझं देवेंद्र तुझ्या समोर कधीच नाही गोवा वाकत. हा शाहीर देवेंद्र गोवा आणि माझी कला काही लोकांना दाखवायची दाखवून दिलेली, मला सांगायची गरज नाही गोवा. हा आमच्या समोर झोकू नका हे मी म्हणेन, पण समोरच्या शाहिराला म्हणू नका अशी माझी विनंती. नाहीतर बुवा असा सोडून गाडी शाहिरांना माहितीये, बुवा म्हणतात परत दुसऱ्या बारीत बुवा झापून झुपून करतो. आम्ही बुवा टपाटप टपाटप करून वाजवतो. हा देवेंद्र शाहीर आहे. रसिकजनो, गवळणीचा विषय या ठिकाणी बुवानी ठेवलेला होता. बुवा गवळण घेऊन आले बघा पाहिजे, पण वेळे आपण गात नाही आयोजकांचं म्हणणं आहे. आज राजेश बुवा तुमच्यासाठी नवीन गवळणीचा विषय लक्ष असावं.
येता जाता राहते मला इशाराही देते अन मला भेटण्यासाठी राहते तू व्याकुळ होते अन यमुनेच्या काठी तू माझ्याशी कुंजवनात येते अन जवळ घेऊन तू या कानाला राधाबाई तुझ्या हृदयास घेते म्हणून राधे गवळण काय म्हणतोय बघ मी गिरधारी कृष्ण मुरारी भुलविते राधे तुला माझी बासरी यमुनेच्या तीरी उभा वाटेवरी माझ्यासाठी राधे होते तू ग बावरी मी गिरधारी राधे होते तू ग बावरी गिरधारी
राधानी रामकृष्ण प्रेम अमर योगाधारी मी गिरधारी मी गिरधारी कृष्ण मुरारी बोलाविते राधा तुला माझी वारी मी गिरधारी कृष्ण मुरारी बोलाविते राधा तुला माझी वारी मित्रांनो स्तवन गणाने गवळण झालेले आहे शायराने जो मला प्रश्न विचारला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरोखर नसून मी काय देत नाही बुवा रसिकजनो माझा प्रश्न आहे तुझा ही शायराने प्रश्नाची मदत दिलेली आहे रावणाची बहीण शूर्पणखा सध्याच्या गुन्हेगारात कोणत्या रूपात वावरते तिचं नाव काय बुवा हे सांगायचंय रसिकजनो वेळाअभावी प्रश्न बदलायला सुरुवात करतोय